डोळे ज्या स्पर्धेकडे आहेत, ज्या नजरा संपूर्ण स्पर्धेकडे आहेत, अशी स्पर्धा आपण बघत आहात. अंधेरी जोगेश्वरी परिसरातील वीरा देसाई रोडच्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. आज प्रत्येक मुंबईकर, प्रत्येक उपनगरातला क्रिकेटचा चाहता, क्रिकेट वेडा वर्ग जो आहे तो या मैदानाच्या दिशेने वळू लागलेला आहे. दरम्यान सलामीची जोडी मैदानावरती आहे. आज पहिला बॉल आणि पहिला चेंडू, स्विंग अँड मिस. गोलंदाज तयार होते. पहिल्या षटकासाठी मात्र विकी भोईरला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक हाताळण्याचा पहिला बॉल. तिथे मात्र विशारद पगारे, लालबाग परिसरातील हा खेळाडू, आज युवा टॅलेंट आहे मैदानाच्या आतमध्ये. मुंबईचा रचिन रवींद्र म्हणून सुद्धा आम्ही त्याला काही वेळेला संबोधलंय. विकीचा पुढचा बॉल. या वेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल जातो. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न विशारदच्या बॅटमधून आलेल्या फटक्यासोबत. मुजम्मिल आहेत त्यांच्या जोडीला. विक्रोळी पार्क साइडचा खेळाडू आहे. आज मुंबईच्या उपनगरामध्ये आहोत आपण. पश्चिम रेल्वेचं अंधेरी आणि जोगेश्वरी स्थानक, अगदी दोन्ही स्थानकांवरून तुम्ही या मैदानावरती येऊ शकता. अगदी थोड्याच अंतरावरती हे मैदान. हाफ ट्रॅकर, शॉर्ट आर्म पुल, परंतु हा पुल या वेळेला हवेत, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत मॅन फ्रॉम गव्हर्नमेंट कॉलनी बँड्रा श्रेयश विद्याधर कदम. आणि इथे मात्र मुजम्मिलचा खेळ समाप्त होतोय. स्वस्तात तंबूच्या आसऱ्याला परतला जातोय. पूल मात्र ठरला अनसक्सेसफुल. विकेटचं होईल पतन. खेळाडू बाद. आज इस गेंदबाज के सामने बल्लेबाज बढ़ गए और उनकी बल्लेबाजी पड़ गई फीकी. उस गेंदबाज का नाम है विकी. पहली विकेट आज विकी के नाम पर है. विकी सफलता पाते हुए मुजम्मिल जैसे एक विस्फोटक बल्लेबाज की पारी यहां पर समाप्त करने में कामयाब रहे. प्रीतम परब इस बार लोअर फुल टॉस ऑफ स्टंप के थोड़ी सी ज्यादा बाहर की गेंद थी, लेकिन छेड़ने का प्रयास भी हुआ था. गेंद सीधे निकल गई विकेट कीपर योगेश पेनकर की तरफ. एक शानदार क्रिकेट यहां पर आप एक्सपीरियंस कर पाएंगे 70-70 लाइव के माध्यम से. दर्शकों की भी भारी तादाद में भीड़ आपको यहां पर देखने मिलेगी. जाने माने खिलाड़ियों का खेल, आमदार ट्रॉफी. और इस बार और एक बड़ी सफलता. प्रीतम मनोहर परब हुए इस बार क्लीन बोल्ड, फर्नीचर डिस्ट्रॉयड. और एक झटका लगता हुआ कांदारी किंग्स बैंड्रा टीम को. पिछले मैच, पहले मुकाबले में अर्धशतक बनाने वाले और 6 चौके लगाने वाले प्रीतम परब इस मैच में शून्य का चश्मा पहनकर पवेलियन की दिशा में वापस लौटते हुए. कुछ पीछे हटने वालों में से है नहीं. 2 बड़े झटके दिए प्रीतम परब. इस टूर्नामेंट का ऑल इंडिया ओपन हाफ में सबसे तेज अर्धशतक बनाने वाला बल्लेबाज और 6 चौके एक ही ओवर में लगाने वाला बल्लेबाज, उसे आउट करने में कामयाब रहे विकी भोईर. बल्लेबाजी के लिए मैन फ्रॉम वर्सोवा, खानों के खान उमर खान. गेंद सीधे विकेट कीपर योगेश पेंडकर की तरफ. फिर से एक बार और ओवर की समाप्ति. एक ही रन का ये ओवर, एक बॉल अभी भी बाकी है. थोड़ी सी गलती की गुंजाइश यहां पर, बिल्कुल माफी चाहेंगे. ओवर की समाप्ति, गलती की माफी चाहेंगे यहां पर. फिर से एक बार तो
1 रन और 2 विकेट। 70-70 स्पोर्ट्स का ये एडवर्टाइज आप देख पाएंगे, पार्टनर विद वन ऑफ द टॉप 70-70 स्पोर्ट्स ब्रांड इन इंडिया, फ्रेंचाइज विद अस एंड बी सक्सेसफुल इन एंटरप्रेनर। कांटेक्ट कर पाएंगे आप फ्रेंचाइज सपोर्ट टीम के साथ 7276915170 पर। हेड ऑफिस है कल्याण में, शॉप है दादर में, संपर्क कर सकते हैं। विशारद पगारे, राजू पाल्दी आए हैं, ओवर द विकेट से आए, फुल टॉस गेंद मिली, लॉन्ग ऑन पर फील्डर बॉल के नीचे नहीं आ पाएंगे, निकल जाएगी गेंद, 1 बाउंस, बाउंड्री के पार, रन मिलेंगे 4। आमदार चषक चौका यहां पर आएगा। बल्लेबाज की सामने की जो रेंज है ना वो बहुत बेहतरीन है, और उसका कारण है लालबाग का गरम खड़ा यानी छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ांगण, जिस मैदान पर सामने छक्का लगाने की आवश्यकता पड़ती है ज्यादा तौर पर, और बाइने हाथ के बल्लेबाज होने के कारण ऑन साइड में वहां पर वो नहीं खेल सकते, सामने ज्यादा खेलने की प्रैक्टिस वहां पर होती है, तो यहां पर सामने की रेंज वो बहुत बेहतरीन थी, चौका जरूर मिला। और रिव्यू की मांग यहां पर की गई अंपायर द्वारा राजू पाल्दी की इस पिछली गेंद पर, अब रिव्यू मांगा गया है। विशारद पगारे, उमर खान 2 विकेट अब तक गवा चुके हैं कांदारी किंग्स। पहला विकेट आया था, एक बड़ा विकेट जिस पर मुजम्मिल आउट हुए थे, और मुजम्मिल की जगह ली थी प्रीतम परब ने, लेकिन वो भी कुछ ज्यादा खास यहां पर बल्लेबाजी नहीं कर पाए, शून्य का चश्मा पहनकर वो भी आउट हुए। बैट का अंदरूनी किनारे लेकर विकेटों पर लगी थी वो गेंद, और प्रीतम पारी की पारी समाप्त होने पर प्रीतम परब आउट होकर वापस लौटने के बाद अब उमर खान मैदान पर आए, 2 विकेटें गवाई है, 5 रन है अब तक स्कोर कार्ड पर। रिव्यू की मांग हुई थी, जांच पड़ताल वहां पर बिल्कुल जारी है 70-70 लाइव ऑफिशियल यूट्यूब चैनल के माध्यम से। हमारे तीसरे अंपायर सादिक राजापुरकर हमें बताएंगे यस ये फेयर डिलीवरी होगी, एक वैलिड गेंद वहां पर। तो मुझे लगता है कि आपको 2 रिव्यू जो दिए गए थे, तो बैटिंग टीम ने एक रिव्यू जो अपना वो गवा दिया है। फर्स्ट रिव्यू लॉस्ट बाय कांदारी किंग्स। इस बार भी उड़ाया हवा में, ऊंचाई ज्यादा है, फील्डर है बॉल के नीचे, और जहां खड़े थे वहां पर खड़े खड़े ये कैच पकड़ लिया, और यहां पर विशारद पगारे अब जाएंगे डगआउट की तरफ। तीसरा झटका लगा है कांदारी किंग्स उमर 11 टीम को।
राजू पाल्दी फिर से एक बार जड़ में डालने के प्रयास में थे, वाइड लाइन यॉर्कर किया और फिर एक आखिरी बॉल पर आया हुआ सिंगल और साथ ही साथ ओवर नंबर 4 की होगी समाप्ति। 4 ओवर के समाप्ति के बाद अब टीम का स्कोर जो है वो 4 विकेटों के नुकसान पर 22 रन। पहले फ्रेश मुकाबले के बाद जितने भी मुकाबले वो 5 ओवर के होंगे, ये पहले ही बता दिया था ऑर्गेनाइजर्स ने, आयोजन कमेटी ने। तो ये 5 ओवर का मुकाबला है। 4 ओवर के समाप्ति के बाद 22 बने हैं 4 विकेटों के नुकसान पर। अमर साई गोरखपुर, विकी बोयर 1 ओवर किया है, 2 विकेट अब तक चटका चुके हैं। राजू पाल्दी के नाम पर 1 विकेट। अनुराग शारसर जो कि उन्होंने भी किफायती गेंदबाजी की, मात्र 2 रन खर्च किए पिछले ओवर में। एक शानदार गेंदबाजी का प्रदर्शन रहा अमर साई गोरखपुर के टीम के गेंदबाजों का। और अब आखिरी ओवर लेकर विजय पावले, सांगली के मांगलेगांव से बिलोंग करने वाला यह गेंदबाज आईएसपीएल के दूसरे सीजन के अंतिम विजेता टीम माजी मुंबई के सफल कर्णधार, सफल कप्तान विजय पावले अब बॉलिंग मार्ग पर। अपने गांव से अपने क्रिकेट कारकिर्द की शुरुआत करते हुए आज पूरा मुंबई, महाराष्ट्र, पूरा भारत और भारत के बाहर भी गल्फ कंट्रीज में, दुबई, दोहा, कतर जैसे देशों में जाकर भी अपने गेंदबाजी के जलवे जिस गेंदबाज ने दिखाया है, वही विजय पावले इस बार बॉलिंग मार्ग पर। लॉन्ग ऑन की तरफ यह पहला गेंद जाता हुआ। किफायती गेंदबाजी सभी गेंदबाजों की, काबिले तारीफ गेंदबाजी का प्रदर्शन। मात्र 23 रन अब आखिरी ओवर की शुरुआत हुई है। उमर खान 9 गेंदों में 9 पर, दीपू माड़ी 6 गेंदों में 4 पर। अगर इसी स्ट्रोक के साथ, इसी स्ट्राइक के साथ अगर एवरेज के साथ स्कोर आगे बढ़ता रहा तो 28 रन बन पाएंगे, ये प्रोजेक्टेड स्कोर पर दिखा रहा है। करंट रन रेट फिलहाल 5.52 का। स्लोअर वन डिलीवरी थी, बैकवर्ड पॉइंट की तरफ कट कर दिया था अपर कट के साथ। यह गेंद जाएगी 1 बाउंस 4 रन के लिए। लाजवाब स्ट्रोक खेला है आखिरी ओवर में। अब स्लॉग ओवर का जो खेल है वो कुछ इसी प्रकार की बल्लेबाजी अपेक्षित थी उमर खान द्वारा, और कुछ ऐसे बड़े स्ट्रोक्स आना जरूरी होंगे। फिर एक बार हाथ खोले हैं उमर खान ने, हवाई सिक्सर यहां पर जरूर देखने मिलेगा। खानों के खान उमर खान के बल्ले से आसमानी सिक्सर। करना था शुरुआती ओवर्स में, लेकिन तभी मौका दिया नहीं था। राजू पाल्दी जैसे गेंदबाज थे, अनुराग शारसर जैसे गेंदबाज थे, इस बार बिल्कुल जड़ में डाली। रिवर्स का प्रयास था, वो भी नाकामयाब रहा। 1-4-6-0 4 गेंदों का ये विश्लेषण आप देख पाएंगे विजय पावले की ओवर का। आखिरी 2 गेंदें बची है इस इनिंग की। 33 रन है फिलहाल 4 विकेटों के नुकसान पर। उमर खान वैयक्तिक 12 गेंदों में 19 पर बल्लेबाजी करते हुए। दर्शकों की भारी तादाद पर भीड़ यहां पर जमा होती हुई। फिर एक बार आसमानी तूफानी गेंद सीधे तारामंडल में, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर उमर खान के बल्ले से, और एक जबरदस्त स्ट्रोक आता हुआ, आमदार चषक सिक्सर। बिल्कुल ये कप्तानी और एक जिम्मेदारी वाली पारी खेली है उमर खान ने। अपने टीम की उम्र बढ़ाने की कोशिश, इस स्कोर कार्ड की उम्र बढ़ाने की कोशिश, मन बना लिया है बड़ा स्कोर खड़ा करने का। बट एटलीस्ट फाइटिंग स्कोर बन पाए तो भी बड़ी बात होगी, क्योंकि लोएस्ट स्कोर वाला ये मैच होता हुआ नजर आ रहा था। शुरुआती जैसे विकेट आई थी तो ऐसा लगा था कि अब 30 से 35 रन पर पारी सिमट जाएगी, लेकिन टोटल स्कोर बना है 5 ओवर के समाप्ति के बाद 41 रन, और जीतने के लिए अब अमर साई गोरखपुर टीम को 42 रनों का लक्ष्य सामने रखा है कांदारी किंग्स बैंड्रा ने। विशारद पगारे 5 गेंदों में 5 रन, 100 का स्ट्राइक रेट। मुजम्मिल 0 पर आउट, प्रीतम परब 0 पर आउट,
उमर खान ने लेकिन एक कप्तानी पारी खेली, एक जिम्मेदारी वाली पारी खेली, 14 में 27 बनाकर नॉट आउट रहे। मेहुल मात्र 3 गेंदों में 2 और दीपू माड़ी 6 गेंदों में 4 रन बनाते हुए तो 41 रन बने। 42 की कोशिश यहां पर पूरी करनी होगी, 42 का लक्ष्य सामने रखा है। विकी भोईर 1 ओवर किया, 1 रन खर्च करते हुए 2 विकेटें। राजू पालदी 2 ओवर करते हुए 18 रन 1 विकेट। अनुराग शारसर 1 ओवर 2 रन और कोई विकेट नहीं। और विजय पावले एक महंगा ओवर डाली है, यहां पर 19 रन खर्च किए विजय पावले ने। तो 4 ओवर का ये जो 4 गेंदबाजों का जो ये खेल है वो 5 ओवर का समाप्त हुआ। पहले इनिंग की समाप्ति के बाद 4 विकेटों के नुकसान पर बने हैं टोटल 41 और जीतने के लिए अमर साई गोरखपुर टीम को बनाने होंगे 42 रन, 42 टू विन। तो अगले मैच का टॉस यहां पर जरूर पूरा किया जाएगा। डगआउट थोड़ा सा हमारे खिलाड़ियों के लिए खुला कीजिए। हमारे दर्शकों से एक दरख्वास्त है कि डगआउट में प्लेयर्स यांच्या संघाकडून आणि 42 धावांचं एक माफक असं आव्हान आहे, परंतु क्रिकेटच्या पटलावरती असं म्हटलं जातं की कोणतीही धावसंख्या ही तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही। आणि सध्याच्या घडीला आपण संपूर्ण भारताच्या टेनिस क्रिकेट पटलावरचे तारे सितारे बघतायत। दोन्ही टीम मातब्बर आहेत, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत। दोन्ही संघांमध्ये मात्र एकापेक्षा एक वरचढ आणि मातब्बर अशा खेळाडूंचा भरणा आहे। त्यामुळे दुसऱ्या डावात काय घडेल काय बिघडेल हे जाणून घेण्यासाठी मात्र आता मायक्रोफोनवर मी या ठिकाणी आवाजात नक्कीच बदल करेन, कारण हा पहिल्या डावाचा खेळ इथे संपतोय। मध्यानामध्ये मात्र छोटीशी विश्रांती घेऊ आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल 42 धावांचा जो पाठलाग आहे त्या 42 धावांचा पाठलाग सुरू होत असताना मायक्रोफोनवर आवाज आपण ऐकणार आहात। एक मॅरेथॉन समालोचक अर्थातच महाराष्ट्राचा बुलंद आवाज चंद्रकांत भानुदास शेटे यांना धन्यवाद। हेलो हेलो। आमदार चषक के जितने भी वॉलेंटियर्स हैं, जित
पण मणिहार बॉलिंगसाठी दाखल होताना पाहिलं मिळत आहेत. जगत सरकार एका बाजूला आहेत आणि योगेश पेनकर. पहिला बॉल ऑन साईडला ढकललाय, एक पाय पुढे टाकला, बॉलला फ्लोर फुलटॉस घेतला आणि ऑन साईडला ढकललं. एक रन त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. 5 ओव्हरची मॅच आहे आणि या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 42 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. लक्ष जरी छोटं वाटत असेल तरी देखील मॅच चांगली होऊ शकते. काही विकेट आल्या सुरुवातीला तर दबाव निर्माण होऊ शकतो. मुंबईमध्ये क्रिकेटची क्रेज किती आहे तुम्हाला इकडे पाहायला मिळू शकते. अशाच प्रकारची गर्दी आपण सातत्याने पाहिली आहे. राष्ट्रवादी ट्रॉफीत पाहिली आहे, प्रहारमध्ये पाहिली आहे, शिवसेना प्रमुख चषकात पाहिली आहे, अगदी शक्ती चषकात पाहिली आणि सुप्रीमो चषकात तर रेकॉर्ड ब्रेक गर्दी सुद्धा आपण पाहतो. अशी विविध मैदानं ज्यावेळेला डे किंवा नाईट कोणतीही स्पर्धा असू देत मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील होताना पाहायला मिळते. अशीच एक रेकॉर्ड ब्रेक गर्दी होऊ लागली आहे या आमदार चषकामध्ये आणि तमाम मुंबईकर दाखल झालेत या क्रीडानगरीमध्ये. यावेळेला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अमनच्या विरुद्ध. योगेश पेनकर व्हाईट बॉल कळवला जातोय पंचांकडून आणि धावसंख्या 2 वर जाताना पाहायला मिळेल. तमाम मुंबईकरांचं स्वागत आणि युट्यूबला सुद्धा 70 स्पोर्ट्सवर या मॅचचा आनंद घेणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत असणार आहे. कांधारी किंग्स उमर 11 एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अमरसाई गोरखपूर, सागर रामवाणी आणि कंपनी. अमन हाही बॉल जर पाहिलं तर पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉल कळवला जातोय, धावसंख्या पुढे जाईल. यानंतर 2 सेमी आणि 1 फायनल अशा 3 मॅच यानंतर सुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे प्रेक्षक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत. दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हे सगळे तारे सितारे आज आपल्याला मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये अवतरताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला फटका खेळला जातोय, पुलचा फटका खेळलाय. योगेश पेनकर फायटर जेट यांच्या बॅटमधून बॉल सीमा रेषेच्या पार जातोय. 4. रेषेच्या बाहेर पाठवलाय देखील. 4 धावा चौकार तिकडे कळवला जातोय. पॉवर प्लेचं हे षटक आहे. अमन मणियार अंधिरेचा एक युवा बॉलर आहे. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, कॅच पकडण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी झाला होता खरा, परंतु 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळते. विजयासाठी 42 धावांचं लक्ष आहे. आज चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या. शिफा स्ट्रायकरनं देखील चांगली फाईट दिली. मात्र या ठिकाणी अमरसाईला दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये ताई पॅकर्स आणि कांधारी किंग्स उमर 11 याही टीमची मॅच जबरदस्त होताना पाहायला मिळाली होती. त्याच्यामुळे चुरशीच्या मॅच आणि त्याच्यानंतर तर 2 सेमी आणि 1 फायनल आहे. मजा येणार आहे. हो, तिकडे पुन्हा एकदा बॉल पकडण्याचा प्रयत्न, परंतु थोडेसे असफल राहिले आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये स्ट्रोक तर खेळला होता, परंतु टायमिंग तेवढं नाही झालं चांगलं आणि बॉल काही वेळ हवेत सुद्धा राहिला. प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि आगमन होत आहे. ज्यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. वर्सोवा विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट कार्यतत्पर आमदार अरुण खान साहेबांचं मंचावर आगमन होत आहे. अरुण खान साहेब त्यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेला पुढे सरसावले स्ट्रोक खेळण्यासाठी, परंतु एक चांगला बॉल अमनने या ठिकाणी प्रस्तुत केलाय. युवा खेळाडूंना संधी देणाऱ्या संघांच्या यादीमध्ये कांधारी किंग या टीमचं नाव देखील आम्ही सातत्याने घेतो, कारण मग पावसाळी असू देत किंवा टेनिस बॉलचं असू देत, प्रोत्साहन देण्याचं काम मात्र विकी कांधारी साहेब, अर्जुन कांधारी साहेब यांच्या कांधारी किंग टीमने देखील केलंय सातत्याने. अमरसाई गोरखपूर यावेळेला लॉफ केलाय, तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत आणि पहिली विकेट या ठिकाणी आली आहे. पहिल्या विकेटचं पतन. नऊ धावांवर पहिली विकेट येताना पाहायला मिळते. 1 ओव्हर संपली, अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 33 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी अमरसाई गोरखपूर या टीमला. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची पाहायला मिळते. मंचावर आपण पाहू शकता अरुण खान साहेबांना. प्रभात क्रीडा मंडळाच्या माध्यमातून क्रिकेट मात्र खूप दर्जेदार ज्यांच्या माध्यमातून खेळलं गेलेलं आहे.
त्याचबरोबर जर पाहिलं तर समाजसेवेचं काम या परिसरामध्ये सातत्याने त्यांच्याकडून झालं. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये या परिसराचे प्रश्न सातत्याने ते मांडतायत आणि प्रेक्षकांची गर्दी आणि क्रिकेटची क्रेज जबरदस्त पाहायला मिळते. अक्षय येतात गोलंदाजीसाठी. अक्षय थेटे भिवंडीच्या नानकर गावचा असणारा खेळाडू गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु एका बाजूला कलकत्ता पश्चिम बंगाल राज्यातील जगत सरकार आहे आणि नॉन स्ट्राईकला दिल्लीचे संजू कनोजी आहेत. तर बॉलिंगसाठी महाराष्ट्राच्या भिवंडीच्या नानकर गावचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. कांधारी किंग्स बांद्रे मुंबई या टीमसाठी उमर 11. पहिला बॉल अंपायर आमच्याकडे वळतात कळवतात. हा व्हाईट बॉल आहे. पावसाळी क्रिकेटच्या हंगामामध्ये मग बांद्र्याच्या कोलगेटची स्पर्धा असू देत किंवा रबर बॉल क्रिकेट कार्निवल असू देत, या स्पर्धा अक्षयने चांगल्या पद्धतीने गाजवल्या. जगत सरकार भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये नाव चर्चेत आहे. हो हो हो, अक्षयने एक चांगला बॉल टाकलाय. जगत सरकार यांच्यासाठी टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. वा अक्षय वा, अक्षय समजण्याच्या पलीकडलाय हा आणि एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जगत सरकारसाठी डॉट बॉल त्यांच्याकडून येताना पाहायला मिळेल. 23 बॉल आणि 32 रनची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच चांगली होऊ शकते जर काही विकेट आल्या तर. जगत अक्षय अक्षय आणखीन एक बॉल अक्षयकडून. काय या टीम मध्ये अक्षयला घेतलंय या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येकाला दाखवायचंय तुम्ही इकडे का आलात, तुम्हाला इकडे परफॉर्मन्स दाखवावा लागणार आहे. बॉलची मुवमेंट पहा, वळतोय बॉल. जगत सरकार सारख्या बॅटरला लगातार 2 बॉल थांबवणं सोपी गोष्ट नाहीये, परंतु नानकरच्या अक्षय थेटेने मात्र या ठिकाणी केलंय. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट येताना पाहायला मिळाले. 10 धावा धाव फलकावर. 8 चेंडूंचा खेळ झालाय. 22 मध्ये 32 पाहिजेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. हा बॉल थोडासा पुढेच केला आणि तिकडे मग जगत सरकार यांच्या बॅट मधून सीमारेषा पार षटकार. थोडासा पुढे केला, रिचेबल होता त्यांच्या आणि त्याच्यानंतर जी काही बॅट उगारली आहे, बॉलला आदेश दिला जा सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांच्या शिक्षेसाठी. जगात एक वेगळा स्वॅग आहे या खेळाडूचा. 15 धावा धावफलकावर. 1 विकेट माघारी परतताना पाहायला मिळाली आहे. अजूनही जर पाहिलं तर 21 बॉलमध्ये 26 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. जो जिंकणार आहे सेमीफायनल खेळणार आहे. यावेळेला चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय. बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने. अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा घेतल्या गेल्या. धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 18 वरी धावसंख्या आहे. मुंबई नगरीमध्ये ही भली मोठी स्पर्धा पाहायला मिळते. या हंगामातील मुंबईच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामातील पहिली मोठी स्पर्धा म्हणावं लागेल. परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये देखील खूप साऱ्या मुंबईमध्ये स्पर्धा येतील. जशा पावसाळ्यामध्ये खूप साऱ्या स्पर्धा झाल्या, अपेक्षा असेल टेनिस बॉलच्याही मोठमोठ्या स्पर्धा येतील. याही वेळेला जगत सरकार आणखीन एक मोठा फटका. प्रेक्षक खुश आहेत, त्यांनी कॅच पकडले कदाचित सीमारेषा पलीकडे. आणखीन एक षटकार जगत सरकार यांच्या बॅटमधून. मध्ये 18 रनची आवश्यकता. 2 सिक्सर आले त्यांच्या बॅटमधून. 16 धावा धाव फलकावर. 24 धावा धाव फलकावर एकंदरीत झालेले आहेत. तर जगत सोरावर बॅटिंग करतायत. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरून खेचायला गेले, परंतु हा बॉल टप्पा पडल्यानंतर आणखी बाहेर काढला. थोडासा पुढे केला. जगतच्या विरुद्ध 3 बॉल डॉट टाकण्याचाही कारनामा केलाय अक्षय थेटे यांनी. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 24 धावा झाल्यात 18 बॉलमध्ये. अजूनही 18 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. आपण पाहत आहोत आमदार चषक.
स्पर्धा म्हटलं तर शनिवार आणि रविवारी व्हायच्या, परंतु इकडे मजरबाईंनी ऑड डेला सुद्धा एवढी गर्दी करून टाकली आहे, म्हणजे असं नु काय उद्या रविवार आहे आणि आज शनिवार आहे आणि सुट्टी आहे उद्या म्हणून एवढी गर्दी झाली आहे. चारी बाजूला नजर टाका ना, प्रेक्षकच प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे आवडते खेळाडू या ठिकाणी दाखल झालेत. आज कृष्णा सातपुते, ओमकार देसाई, फरदीन काझी, केतन म्हात्रे, सुमित डेकडे, भावेश पवार पाहायला मिळतात, पवन केने पाहायला मिळतात, जगत सरकार, संजू कनोजिया, उमर खान, एकाहून एक सरस खेळाडू आज मात्र इकडे दाखल होताना पाहायला मिळालेले आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये धडाकेबाज बिग बॅश धमाका वर्ष 51 वर्षाची परंपरा असणारी स्पर्धा ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील वडवली गावची हेमंत पन्याल साहेब आणि समस्त ग्रामस्थ मंडळ वडवली घेऊन येणार आहेत. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. संकेत पाटील रायगडच्या पनवेल तालुक्यातील मोरबी गावचा हा फिरकीपट्टू गोलंदाजीसाठी समोर दिल्लीचे संजू कनोजिया या वेळेला स्लिप लावून जरूर त्यांच्यासाठी तैनात होती आणि इकडे संधी होती पहिल्याच बॉलवर, परंतु कॅच काही होऊ शकली नाहीये आणि तिकडे एक रन मिळणार आहे. संकेत पुन्हा एकदा जगत आणि संजू दोन डावखुरे आताचे जबरदस्त बॅटर मैदानात. यावेळेला देखील उसळी होती या बॉलला, खेळण्याचा प्रयत्न झाला करा परंतु एकपेक्षा जास्त काही नाहीये. हंगाम बहरात आलाय, मोठमोठ्या स्पर्धा सुरू आहे. पुण्याला देखील व्यवसाय गटाचा प्रहार चषक आपल्याला पाहायला मिळेल. उद्या सुद्धा त्या मॅच आहेत. बेळगावला सुद्धा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. साईराज ट्रॉफी सारखी स्पर्धा, राजनंदिनी ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. विविध स्पर्धा एकाच वेळेला सुरू आहेत आणि सध्या फोकस सगळ्यांचा मुंबईवर आहे आणि आमदार चषकावर आहे. या वेळेला थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न होता या बॉलचा संजूचा आणि संजूच्या बॅटमधून आणखीन एक फटका येताना पाहायला मिळालाय जो सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. पंचांनी या ठिकाणी कळवलाय 4 धावा. त्यामध्ये जो संघ जिंकणार आहे सेमीफायनल गाठणार आहे. ऑलरेडी सेमीफायनलला 3 टीम दाखल झालेल्या आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा परंतु पाहूयात बॉल समोरच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न नाही सफल झालाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4. या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा देखील घेताना पाहायला मिळत आहेत. मजरजी ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली, मजरबाई, अरुण खान आणि आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आमदार अरुण खान साहेब, या परिसरातील सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व. यावेळेला आणखीन एक बिग हिट, यावेळेला संजूच्या बॅटमधून पाठीमागच्या बाजूला स्ट्रोक खेळताना पाहायला मिळत आहेत. जिकडे येतोय षटकार. मजरजींनी या स्पर्धेची यशोगाथा लिहिलेली आहे. 2 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आणि प्रेक्षकांचं देखील या ठिकाणी कौतुक करतायत. पहिल्याच प्रयत्नात आमदार चषकाला मिळालेलं यश आणि प्रेक्षक आपण दिल्ला भरभरून प्रतिसाद, आपलं देखील अभिवादन स्वीकारण्यासाठी अरुण खान साहेब, मजरजी हे सगळे मात्र त्या ठिकाणी प्रेक्षकांमध्ये देखील येत आहेत. यावेळेला पुढे सरसावले स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, तिकडे फिल्डर आहेत. 2 रन तर अजूनही बाकी आहेत. रथी महारथी या ठिकाणी येत आहेत. लांब लांबवरून विविध राज्यातून खेळाडू आलेले आहेत. कोणी राजस्थान, कोणी पश्चिम बंगाल, कोणी उत्तर प्रदेश, कोणी दिल्ली, कोणी केरळ, कोणी गुजरात, तर कोणी महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने खेळाडू पाहायला मिळत आहेत, मुंबईतील पाहायला मिळत आहेत आणि हे आहेत शिवसेना आमदार अरुण खान साहेब ज्यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दोन रनची आवश्यकता. युवा नेतृत्व
मजरजी अरुण खान आणि त्याचबरोबरीने आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार शिवसेना आमदार अरुण खान साहेब या स्पर्धेचं आयोजन करताना पाहायला मिळाले आणि पहिल्याच प्रयत्नात एक जबरदस्त यश, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, एका चांगल्या मैदानामध्ये ही स्पर्धाही मुंबईमध्ये पाहायला मिळाली. हो, टप्पा पडतोय, त्यानंतर बॉल टर्न होतोय. दीपेश माळी आज बॉलरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल दिलाय आणि त्याला चॅलेंज दीपेशने केलंय. तमाम प्रेक्षक, अरुण खान साहेब, मजरजी, मजरबाई या सगळ्यांचं योग्य बॉल आहे. या सगळ्यांचं मात्र या ठिकाणी कौतुक जे होतंय ना त्याचा स्वीकार देखील करण्यासाठी प्रेक्षकांमध्ये दाखल झालेले आहेत. जगात यावेळेला कव्हर्सला दर्जा दर्जा आणि दर्जेदार फटका जगत सरकार यांच्या बॅटमधून आणि या मॅचला अमर साई गोरखपूर उत्तर प्रदेश टीमने जिंकलेला आहे. अभिनंदन सागर रामवाणी अँड कंपनी. योगेश पेनकर आपलं देखील अभिनंदन. आणि ही टीम मात्र दाखल होताना पाहायला मिळते सेमीफायनल मध्ये. वा 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 जगत, काफी जबरदस्त प्रदर्शन. ताई पॅकर आणि एमयूसीसी, चला दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी या ठिकाणी यायचे. ताई पॅकर आणि एमयूसीसी. विकी भोईर ठरतात मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी. एक ओव्हर जी पॉवर प्लेची टाकली त्यामध्ये एकच रन दिली आणि 2 महत्वपूर्ण विकेट घेतल्या, ते ठरतील सामनावीराच्या पुरस्काराचे मानकरी. आमदार चषकात आणि टॉस साठी या ठिकाणी यायचंय एमयूसीसी ओरिसा रिकेनबाई मोहंती, अंजू अनवी मॅम यांची टीम पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात टीम या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल अमरदादा परुळेकर आणि कंपनी, ताई पॅकर पालघर, प्रभादेवी दादर मुंबई. आणि जाऊयात हरीश सरांकडे. आइए, सबसे पहले विकी भोईर को प्लेयर ऑफ द मैच अवार्ड दिया जाएगा. टॉस बॉक्स में जो लोग खड़े हैं खाली कर दे प्लीज. और प्रेजेंटेशन बॉक्स के सामने जो लोग खड़े हैं प्लीज खाली कर दें.